श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. त्यातले त्यात गुरुचरित्र करणे जर शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय एक गुरुचरित्राचा मेरुमणी म्हणून ओळखला जातो. तर प्रत्येकाच्या तोंडून आपण गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचावा हे ऐकलेलं असेल. तर त्याचं काय महत्त्व आहे, आपण का वाचावा तो, आणि त्याने काय आपल्यामध्ये बदल होतात, कोणती संकटं दूर होतात, कोणते दुःख दूर होतात ते पाहूया. तर 14वा अध्यायामध्ये भावार्थ काय दिलेला आहे तर आपण तो पाहूया. तर साईदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नूरसिंह सरस्वतीने त्याला वरदान दिले. साईदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलावले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चितच प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चिंतपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले. तू परत आल्यावर आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन भयंकर यमासारखा तापलेला होता. साईदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित तोंड फिरून घरात गेला. साईदेव होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागले. जाताच त्या यवनाला अचानक भीती वाटू लागली. याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग साईदेवाला मारहाण सुरू केली. तो पाया पडून तुला इथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. साईदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्रीगुरू संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्रे जाण्यास निघाले. तेव्हा साईदेव श्रीगुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे. त्याला सेवेने जर अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, मला दक्षिणेतील तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने जाणे आवश्यक आहे. तर बघा, ह्या गुरुचरित्र अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की साईदेवानी साईदेव खूप संकटात होता. त्याला यवनाकडे जाण्यासाठी खूप भीती वाटत होती. का तर तो आपल्याला ठार मारण. पण श्रीगुरूंनी त्यांच्या डोक्यावर त्यांना आशीर्वाद दिलेला होता की तू न घाबरता न भीता यवनाच्या भेटीला जा, तू संकटमुक्त होशील. गुरुची आपण आज्ञा पाळली तर आपल्याला कुठलंही संकट, कुठलंही दुःख गुरूंपेक्षा मोठं नाही आहे. तुम्ही गुरूंच्या आज्ञेचं जर पालन केलं तर तुम्ही कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकता. तुमच्यासाठी ते संकट मोठं नाही आहे. तर साईदेवाने श्री गुरूंचा आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते यवनाच्या भेटीला गेले आणि त्यांनी संकटमुक्त झाले. त्याच्यासाठी गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा एकदम मन लावून जर वाचला तर त्यातील तुमचं दुःख, संकट तुम्ही मोठमोठ्या संकटातून वाचू शकता. आता प्रत्येकालाच गुरुचरित्र वाचणं शक्य नसतं. त्याचे नियम पाळणं, त्याच्या अटी पाळणं, 7 दिवस सप्ताह करणं, सगळे नियम पूर्ण जर करता येत नसेल तर तुम्ही रोज गुरुचरित्रातील 14वा अध्याय जर वाचला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप फरक पडतो, खूप बदल दिसतो. खूप संकट तुम्ही बघा, सेवा सुरू करायच्या अगोदरचं तुमचं आयुष्य आणि 14वा अध्याय वाचल्यानंतरचं तुमचं आयुष्य कसं आहे. तुम्ही सुरुवात तर करा. सुरुवात केल्यानंतर तुमच्या आयुष्यात फरक दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आता तुम्ही म्हणताल की मग ज्या दिवशी हा अध्याय वाचायचा आहे त्या दिवशी नियम काय पाळायचे, मांसाहार करायचाच नाही का?
ब्रह्मचर्याचं पालन करायचंच नाही का? याला कुठलेही नियम अटी नाहीत. फक्त ज्या दिवशी तुम्ही हा अध्याय वाचणार आहात त्या दिवशी मांसाहार करायचा नाही. आता तुम्ही म्हणताल की मग सकाळी हा अध्याय वाचून घेतला आणि संध्याकाळी केलं तर चालेल का? तसं नाही. ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ म्हणजे अध्याय म्हणा, हा ग्रंथ म्हणा, हातच लावायचा नाही, सेवाच करायची नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार नसाल त्या दिवशी तुम्ही वाचला तरी चालेल. तुम्ही रोज वाचा. तुम्ही असा संकल्प करू शकता की 40 दिवस वाचायचा, 15 दिवस वाचायचा, 21 दिवस वाचायचा, 6 महिने वाचायचा. काही जणांनी तर 6 महिन्याचा संकल्प केलेला आहे. त्यांचे खूप मोठे मोठे संकट दूर झालेले आहेत. तुम्ही हा अनुभव घ्या आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. सेवा करा आणि अनुभव घ्या. तुम्हाला सगळं गुरुचरित्र वाचणं शक्य नाही आहे तर तुम्ही हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय नक्की वाचू शकता. तुम्ही अनुभव घ्या आणि बघा की काय अनुभव येतो. तुम्ही संकल्प करू शकता की मला नोकरी लागत नाही आहे, मी त्यासाठी हा 14वा अध्याय वाचते. त्याच्यानंतर नोकरी लागत नाही आहे, लग्न जमत नाही आहे, घरात कटकटी आहेत, पती पत्नीचं जमत नाही आहे, कुठलीही समस्या असू द्या, तुम्ही संकल्पयुक्त जर हे 14वा अध्याय वाचला तर तुमच्या ज्या गुरुचरित्राचं पारायण केल्याने जे तुमच्या इच्छा पूर्ण होतात त्याच इच्छा तुम्ही 14वा अध्याय केल्याने इच्छा नक्कीच पूर्ण होतात. तर तुम्ही म्हणताल मग गुरुचरित्राचं पारायण कशाला करायचं, मग हा 14वा अध्यायच वाचायचा फक्त. पण तसं नाही. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. पण ज्यांना काही कारणामुळे खरंच शक्य नाही आहे त्यांनी हा फक्त 14वा अध्याय संकल्पयुक्त, समजा 40 दिवस जर तुम्ही वाचला किंवा 21 दिवस वाचला, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही संकल्पयुक्त वाचा. तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आणि तुमच्या जे काही दुःख आहे, संकट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुम्ही करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला ही सेवा करून अनुभव आला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.